हॅलो स्टुडंट्स, आपण स्टार्ट केलेलं आहे चॅप्टर प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स. ओके, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं सेक्स डिटर्मिनेशन. त्याच्यामध्ये आपण 4 मेकॅनिझम बघितले होते. त्याच्यामध्ये 3 मेकॅनिझम आपण कंप्लीट केलेले. एक मेकॅनिझम त्याच्यातला राहिला होता. ती एक थिअरी आहे ज्याला म्हणतात जेनिक बॅलन्स थिअरी. तर आज बघणार आपण जेनिक बॅलन्स थिअरी. जेनिक बॅलन्स थिअरी. ओके, ही जी थिअरी आहे ही थिअरी आपल्याला दिली होती बाय सायंटिस्ट C.B. ब्रिज. ओके, C.B. ब्रिज जे होते ते मॉर्गनचे स्टुडंट्स होते. मॉर्गन आपल्याला माहिती आहे इट इज अ फादर ऑफ एक्सपेरिमेंटल जेनेटिक्स. ओके, त्यांच्याच अंडरमध्ये हे वर्क करत होते. मॉर्गन ज्या प्रकारे ड्रॉसिबिलावर एक्सपेरिमेंट केले आहेत तशा प्रकारे हे सुद्धा ड्रॉसिबिलावरती त्यांनी एक्सपेरिमेंट केले होते. आणि या एक्सपेरिमेंट थ्रू त्यांना माहीत पडलं काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आणि त्यांच्यावरही त्यांनी थिअरी बनवली जी होती जेनिक बॅलन्स थिअरी. तर अकॉर्डिंग टू द ब्रिज त्यांनी बघितलं की ज्या ड्रॉसिबिला फ्लाईजमध्ये 2A मीन्स डायप्लॉइड आणि XX क्रोमोझोम असतात. ती ड्रॉसिबिला फ्लाईज जी आहे ती फिमेल असते. ठीक आहे. सेकंड त्याने ऑब्झर्व केलं की ज्या ड्रॉसिबिलामध्ये 3A प्लस XXX क्रोमोझोम असतात तीसुद्धा फिमेलच असते. ठीक आहे. मेलबद्दल बघितलं तेव्हा मेलमध्ये 2A प्लस XY क्रोमोझोम दिसले. तर ज्या फ्लाईजमध्ये 2A XY क्रोमोझोम असतील ती फ्लाईज असेल मेल. ओके, फोर्थ ऑब्झर्वेशन त्यांनी हे बघितलं की ज्या फ्लाईजमध्ये 2A प्लस XO हे जेनेटिक कॉम्बिनेशन्स आहे किंवा क्रोमोझोम नंबर्स आहे ती फिमेल मेल नाही आहे. ठीक आहे, ती त्यांना मेल दिसली नाही. ठीक आहे. तर हे जर आपल्याला माहिती आहे की XY असेल तर मेल असतो, XX असेल तर फिमेल असेल. कारण की सेक्स डिटर्मिनेशन जो आहे ड्रॉसिबिलामध्ये तो आहे XY आणि XX. ओके, याच्यामध्ये फिमेल होमोझायगस असते, होमोमॉर्फिक असते किंवा होमोजेनेटिक असते आणि मेल जो हेट्रोमॉर्फिक असतो. ठीक आहे. तर यानुसार XX जर असेल तर मेल आहे हे आपल्याला माहीतच होतं. XY जर असेल तर XX असेल तर फिमेल असेल, XY असेल तर मेल असेल. पण इथे Y क्रोमोझोम नसतानासुद्धा इथे त्याला मेलच दिसलेला आहे. ओके, या मेलमध्ये आणि या मेलमध्ये त्याला फरक जो बघितला तो होता की पहिला जो मेल होता तो फर्टाईल होता. ठीक आहे, म्हणजे तो ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करू शकत होता. पण ज्याच्यामध्ये Y क्रोमोझोम ॲब्सेंट होता तो जी ड्रॉसिबिला फ्लाईज होती म्हणजे मेल ती स्टराईल होती, म्हणजे ती फर्टिलायझेशन करू शकत नव्हती. ठीक आहे. तर याच्यावरून त्याने काय कन्क्लुजन काढलं की X क्रोमोझोम जो आहे इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर द फिमेलनेस. ओके, पण Y क्रोमोझोम जो आहे तो मेलनेससाठी रिस्पॉन्सिबल नाही आहे. पण मेलनेससाठी कोणता जीन्स कोणता क्रोमोझोम रिस्पॉन्सिबल आहे हे शोधायचं काम त्यांनी या थिअरीमध्ये केलेलं आहे. ठीक आहे. तर लेट्स राईट डाऊन दॅट थिंग्स. ओके, काय बघितलं त्यांनी की X क्रोमोझोम जो आहे ड्रॉसिबिलामध्ये इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर द फिमेलनेस. ओके, फिमेलनेस म्हणजे काय, म्हणजे X क्रोमोझोम जर त्याच्यात आला असेल तर तो जो ड्रॉसिबिला असेल तो फिमेल असेल. ठीक आहे. पण Y क्रोमोझोम जो आहे इट इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द मेलनेस, नॉट रिस्पॉन्सिबल फॉर मेलनेस. ओके, म्हणजे Y क्रोमोझोम आला म्हणजे तो मेलच असेल असं नाही आहे. ठीक आहे, इथे Y क्रोमोझोम नाही आला तरीसुद्धा हा जो ड्रॉसिबिला आहे तो मेल आहे, फक्त स्टराईल आहे. ठीक आहे, म्हणजे हा स्टराईल आहे आणि हा फर्टाईल आहे. त्याच्यात Y आहे आणि याच्यात Y नाही आहे. म्हणजे Y जो क्रोमोझोम आहे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द Y क्रोमोझोम इज रिस्पॉन्सिबल फॉर द फर्टिलिटी. ओके,
म्हणजे वाय क्रोमोझोम जर आला असेल तर त्याच्यामुळे मेल फर्टिलिटी तिथे येते, पण वाय क्रोमोझोम नसेल तर मेल फर्टिलिटी राहत नाही, म्हणजे ती स्टराईल राहते, पण त्याच्यावरून तो मेलनेस होत नाही. मग इथे मेलनेससाठी कोणता क्रोमोझोम रिस्पॉन्सिबल आहे हे त्यांनी शोधलं आणि त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की फॉर द मेलनेस देर इज अ रिस्पॉन्सिबल फॉर द ॲटोसोम्स. ओके, सो ॲटोसोम्स आर responsible for maleness. ओके, मेल सेक्स डिटर्माइन होण्यासाठी जे काही जीन्स रिस्पॉन्सिबल असतील ते जीन्स हे ॲटोसोमवर प्रेझेंट आहे, सेक्स क्रोमोझोममध्ये प्रेझेंट नाही आहे, असं आपल्याला या थेअरीमधून सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर मग आता मेलनेस कसं डिटर्माइन करायचं आहे, सेक्स डिटर्माइन कसं होईल मेल आणि फिमेल, तर त्यासाठी ब्रिजने यांनी आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला दिला होता की सेक्स डिटर्मिनेशन इन ड्रॉसिबिला जर करायचं असेल किंवा बघायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे इक्वल टू द एक्स क्रोमोझोम, नंबर ऑफ एक्स क्रोमोझोम, ठीक आहे, अपॉन नंबर ऑफ ॲटोझोम्स. ओके, इथे आपण एक्स क्रोमोझोमला इंडिकेट करणार आहोत कॅपिटल एक्सने. ठीक आहे, कॅपिटल एक्स म्हणजे एक्स क्रोमोझोम, नंबर ऑफ एक्स क्रोमोझोम, आणि ॲटोझोमसाठी आपण यूज केलेला आहे ए. ओके, याचा जो रेशिओ त्या रेशिओनुसार ठरणार की ती प्राइस मेल आहे की फिमेल आहे. ओके, आणि त्या फॉर्म्युलावरून आपण कशा प्रकारे सेक्स डिटर्माइन करतो बघूया. ठीक आहे, बघा जर एक्सची व्हॅल्यू, एक्स अपॉन एची व्हॅल्यू ही जर 1 असेल तर ही असेल फिमेल. ओके, आणि ही फिमेल कन्सिडर केली जाते फर्टाईल, नॉट अ स्टराईल. ओके, आणि ही व्हॅल्यू जर एक्स अपॉन ईची व्हॅल्यू जर 0.5 जर येत असेल तर हा असते मेल. ओके, हा मेल सुद्धा असतो फर्टाईल. ठीक आहे, एक्स अपॉन एची जी व्हॅल्यू आहे ती 0.5 पेक्षा कमी असेल तर असतो सुपर मेल, किंवा याला म्हणतात मेटा मेल. ओके, अशाच प्रकारे एक्स आणि ए तर हे असते सुपर फिमेल. ओके, सुपर फिमेल जी असते ती स्टराईल असते, फर्टिलायझेशन करू शकत नाही, त्याच्यानंतर वीक असते. ओके, म्हणजे ती वर्क करू शकत नाही आणि तिची लाईफस्पॅनसुद्धा कमी असते. इट हॅज द लो व्हॅबिलिटी, जास्त दिवस ती जिवंत राहत नाही. सेम कंडिशन तुम्हाला सुपर मेलमध्ये सुद्धा पाहायला मिळते. सुपर मेल हा सुद्धा स्टराईल असतो. ओके, वीक असतो आणि लो व्हॅबिलिटी असते याची, म्हणजे जास्त दिवस तो जिवंत राहू शकत नाही. ओके, असा मेल केव्हा तयार होतो जेव्हा ही जी व्हॅल्यू आहे ही 0.5 पेक्षा कमी असेल आणि 1 पेक्षा जास्त असेल तर ती सुपर फिमेल असते. ठीक आहे, आणि ही व्हॅल्यू जर तुम्हाला इंटरमिडिएट मिळाली, ओके, बिटवीन द 1 अँड 0.5 म्हणजे मेल आणि फिमेलच्या मधात, ठीक आहे, 1 आणि 0.5च्या मधात, तर तो असतो इंटरसेक्स, म्हणजे ज्यात तुम्हाला मेल आणि फिमेल दोन्ही असतील. ठीक आहे, हे व्हॅल्यू आपल्याला कशा मिळतील बघा. ठीक आहे, पहिले बघू आपण फिमेलसाठी. सपोज जर कंडिशन असे असेल 2a प्लस XX तर ही फिमेलच असणार आहे, फॉर्म्युल्यानुसार सुद्धा ती फिमेलच होते. ठीक आहे, त्याच्यानंतर 3a प्लस XXX जर असेल तरीसुद्धा ती फिमेलच असेल कारण त्याची व्हॅल्यू 1 येते, किंवा 4a प्लस TetraX जर असेल किंवा 4x असेल तरीसुद्धा व्हॅल्यू 1च येते, त्यामुळे ती फिमेल येते. कशा प्रकारे बघूया, याच्यावरून आपण हा फॉर्म्युला सॉल्व करूया, किंवा फॉर्म्युला यूज करून आपण याला सॉल्व करूया. ठीक आहे, एक्स किती आहे त्याच्यामध्ये पहिले घेऊया दिस वन. एक्स किती आहेत 2 आहेत, अपॉन हे म्हणजे ॲटोसोम किती आहेत 2 आहेत. ठीक आहे, तर आन्सर येते 1. इथे सुद्धा सेक्स क्रोमोझोम किती आहेत, एक्स क्रोमोझोम 3 आहेत, ॲटोसोम किती आहेत 3 आहेत म्हणजे 1. सिमिलर इथे सुद्धा सेक्स क्रोमोझोम एक्स जो आहे तो 4 आहेत, ॲटोसोम 4 आहेत, याचा आन्सर येईल 1. ओके, ही जर कंडिशन असेल तर ती फिमेल असणार आहे आणि ती सुद्धा फर्टाईल्स. ओके, तर हे आपण बघितलं. आता बघूया मेल. ओके,
मेलमध्ये अशी जर कंडिशन असेल 2a प्लस XY किंवा 2a प्लस X0, ओके. फॉर्म्युलावरून कॅल्क्युलेट करूया आपण. पहिली कंडिशनमध्ये x किती आहे, 1 आहे, आणि ॲटोसम किती आहे, 2 आहे. आन्सर किती येईल, 0.5. ओके. सेकंड कंडिशन बघूया, 2a प्लस X0. x किती आहे, 1 आहे, आणि ॲटोसम किती आहे, 2 आहेत. सॉल्व केलं तर आन्सर किती येईल, 0.5. म्हणजे हा सुद्धा मेल आहे आणि हा सुद्धा मेल आहे. पण दोन्ही मेलमध्ये डिफरन्स आहे. पहिला जो मेल आहे तो काय आहे, फर्टाईल आहे, ठीक आहे. दुसरा मेल जो आहे तो स्टराईल आहे. का, कारण की याच्यामध्ये वाय क्रोमोझोम अब्सेंट आहे. वाय क्रोमोझोम इज रेस्पॉन्सिबल फॉर द फर्टिलिटी. तिथे वाय क्रोमोझोम नसल्यामुळे हा असेल स्टराईल. इथे वाय क्रोमोझोम आहे म्हणून हा आहे फर्टाईल. ओके. दोन्हीची व्हॅल्यूज 0.5 0.5 येते म्हणून इट इज अ मेल. ओके. आता हे बघूया की सुपर फिमेल कशी असेल. जर असे असेल 2a प्लस ट्रिपल एक्स जर असेल ती फिमेल असेल पण सुपर फिमेल असेल. कशी बघा, फॉर्म्युलावरून बघूया. एक्स क्रोमोझोम किती आहे, 3 आहे. ॲटोसोम्स किती आहेत, 2 आहे. याला जर सॉल्व केलं इट इज अ 1.5. ओके. म्हणजे मोर दॅन द वन्स. ओके. म्हणजे या कंडिशनमध्ये ती फिमेल असणार आहे सुपर फिमेल्स. ओके. आता बघूया सुपर मेल्स. सुपर मेलमध्ये कशा प्रकारे एक्स क्रोमोझोम किंवा ॲटोसोम असतील. नंबर जर जास्त असेल 3a प्लस XY तर या कंडिशनमध्ये येणारा जो मेल असेल तो सुपर मेल असेल. या फॉर्म्युलावरून आपण बघूया. एक्स किती आहे, 1. त्यानंतर ॲटोसोम्स किती आहे, 3. ओके. याला जर आपण सॉल्व केलं त्याचं आन्सर येते 0.33. जी व्हॅल्यू 0.5 पेक्षा कमी आहे म्हणून हा झाला सुपर मेल. ओके. आता राहिला आपला फक्त 0.5 ते 1च्या मधला, ठीक आहे. 1 to 0.5 मध्ये जर असेल व्हॅल्यू XCAची तर तो इंटरसेक्स असतो. त्यासाठी कंडिशन काय असणार आहे, तर मी इथे लिहितो आहे 3a प्लस XX, ओके, किंवा 3a प्लस XXY. याला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळणार बघा. ठीक आहे. पहिली कंडिशन घेऊया आपण 3a प्लस XX. याचे एक्स क्रोमोझोम किती आहे, 2 आहेत. ॲटोसोम्स आहेत 3. ओके. सेकंड कंडिशनमध्ये सुद्धा एक्स क्रोमोझोम 2च आहेत आणि ॲटोसोम किती आहेत, 3 आहेत. 2/3 ला आपण सॉल्व केलं 0.6. ओके. जी व्हॅल्यू इंटरमिडिएट आहे बिटवीन द 1 अँड 0.5 दोघांच्या मधली येते. म्हणजे ती जी ड्रॉसिबिला असेल ती असेल इंटरसेक्स. ठीक आहे. तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे ज्याच्यावरून तुम्हाला याचे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. ठीक आहे. आपण बघितलं की कशा प्रकारे ड्रॉसिबिलामध्ये सेक्स डिटर्मिनेशन होते अकॉर्डिंग टू बेस ऑफ द ॲटोसोम्स. ओके. तर ब्रिज यांनी बऱ्याचशा ड्रॉसिबिला जेव्हा ऑब्झर्व केला तेव्हा त्यांना असं दिसून आलं, इंटरेस्टिंग फॅक्टर आहे त्याच्यामध्ये, की काही ड्रॉसिबिला ज्या होत्या त्या 50% मेल होत्या आणि 50% फिमेल होत्या आणि हाफ मेल्स होत्या. म्हणजे एकाच ड्रॉसिबिला प्राईजमध्ये दोन्ही मेल अँड फिमेल कॅरेक्टर त्यांना पाहायला मिळाले होते. ठीक आहे. त्यांनी वेगळं नाव दिलं होतं आणि ते नाव होतं गॅनॉन्ड्रोमॉर्फी. ओके. सोपं नाव आहे. गॅनॉन्ड्रोमॉर्फ. ओके. गॅनॉन्ड्रोमॉर्फ बघा 2 वर्डनी बनलेला आहे. एक आहे गॅनेशियम्स आणि दुसरा अँड्रो. ओके. अँड्रोशियम्स. तर गॅनियमशियम्स जो वर्ड आहे तो रिलेटेड असतो फिमेलसाठी. ओके. आणि अँड्रो जो वर्ड आहे इट इज रिलेटेड टू द मेल. ओके. आणि मॉर्फो मीन्स मॉर्फोलॉजी म्हणजे एक्सटर्नल ॲपिरियन्स. ओके. या फ्लाईजमध्ये त्याला 2 ॲपिरियन्स होते, मेल आणि फिमेल, त्यामुळे त्यांनी नाव दिलं होतं गॅनिओ अँड्रोमॉर्फ. ओके. मॉर्फ म्हणजे काय, द इंडिव्हिज्युअल्स which has half male and half female. ओके. त्याला म्हणतो आपण गॅनॉन्ड्रोमॉर्फ्स. ओके. तर लेट्स सी दिस कंडिशन बाय अंडरस्टँडिंग एक्झाम्पल्स. ओके. एक्झाम्पल घेऊया. सपोज एक झायगोट आहे
ओके, आणि इट इज अ 2A प्लस XX. ओके, तर याच्यावर तुम्ही सांगू शकता किंवा फॉर्म्युलाचा यूज करून सांगू शकता की इट इज अ मेल ऑर फिमेल्स. ओके, 2X आहे आणि 2A आहे, म्हणजे 2/2 आहे. 2/2 म्हणजे ॲन्सर येते 1, म्हणजे X अपॉन Aचं ॲन्सर येते आपल्याला 1. ओके, X अपॉन Aचं ॲन्सर येत आहे 1, म्हणजे ए असेल फिमेल. ओके स्टुडंट, झायगोटचं सेल डिव्हिजन होते बाय द मायटॉसिस आणि कंटिन्युअस सेल डिव्हिजन होते. 1 सेल्स डिवायडेड इंटू 2 सेल, 2चे 8 होतात, 4 होतात, 4चे 8 होतात, 16, 14 अशा प्रकारे डिसेल डिवाइड होऊन त्याच्यापासून एम्ब्रिओ डेव्हलप होत असतो. ठीक आहे, आणि देन एम्ब्रिओ डेव्हलप इंटू द फिटस, आपल्याला सर्वांना माहिती आहे. तो जो पहिला झायगोट असतो त्याचं डिवायडेशन 2 सेल्समध्ये होते स्टुडंट्स. ओके, आणि 2 सेल वेगळे असतात, ते एकत्रच असतात, पुन्हा हे 2 डिवाइड होतात, त्यांची 4 होतात. अशा प्रकारे नंबर वाढत जातो आणि तिथे सेलचा एक बॉल तयार होतो, त्याला आपण गॅस्ट्रुला किंवा मोरुला म्हणतो. म्हणजे तो एक प्रकारचा एम्ब्रिओ असतो आणि एम्ब्रिओपासून नंतर मग ऑर्गन डेव्हलप होतात आणि मग तिथे एक नवीन इंडिव्हिज्युअल डेव्हलप होतो, त्याला आपण फिटस म्हणतो. ठीक आहे, तर सेम कंडिशन इथे सुद्धा होणार की हा जो झायगोट आहे हा सुरुवातीला डिवायडेड होईल 2 सेल्समध्ये. ठीक आहे, आणि हे सेल डिव्हिजन मायटोसिस असल्यामुळे दोन्हीमध्ये काय असणार आहे, इक्वल नंबर ऑफ क्रोमोझोम असणार आहे, म्हणजे 2A प्लस XX, आणि इथे सुद्धा असणार आहे 2A प्लस XX. ओके, आणि पुन्हा यांचं डिव्हिजन होऊन पुन्हा यांच्यापासून 2 वेगवेगळे सेल्स तयार होतील आणि मग एम्ब्रिओ तयार होईल. ठीक आहे, आणि मग त्याच्यापासून फिमेल ड्रॉसिबिला फ्लाईस तयार होईल. ठीक आहे, तर हा जो सेल आहे स्टुडंट हा पुढे कंटिन्युअसली नॅचरली किंवा नॉर्मली म्हणू आपण त्याला मायटोसिस डिवाइड होतो आणि त्यांच्यापासून चालणारे जेवढे सेल्स आहेत ते सर्व सेल्स तयार होतात. ठीक आहे, पण इथे काय होतं आहे, ॲक्सिडेंटली काय होतं आहे, एक एक्स क्रोमोझोम लॉस होतो आहे. ठीक आहे, तिथे लिहू आपण ॲक्सिडेंटली लॉस 1 एक्स क्रोमोझोम. ओके, म्हणजे पुढचा जो सेल असेल त्याच्यामध्ये एक एक्स क्रोमोझोम कमी असेल. ठीक आहे, किंवा आपण कन्सिडर करू की इथेच काय झालं की ॲक्सिडेंटली एक एक्स क्रोमोझोम लॉस झाला आणि इथे जे जिनोटाईप तयार झालं ते 2A प्लस X0 झालेलं आहे. ठीक आहे, आणि 2A प्लस X0 जर असेल तर आज तो स्टराईल मेल. ओके, म्हणजे या सेलपासून चालणारा जो काही एम्ब्रिओ असेल त्याच्यापासून काय तयार होईल, फिमेल तयार होईल स्टुडंट्स. ओके, नॉर्मली, कारण की याचं फिनोटायपिक 2A प्लस XX आहे. ठीक आहे, आणि जेव्हा हा सेल्स पुढे मॅटोसिस डिव्हिजन करेल पण याच्यापासून मात्र काय तयार होईल, मेल तयार होईल. ठीक आहे, म्हणजे दोन्ही सेल एकच असणार आहे, त्यांचा एम्ब्रिओ एकच असणार आहे, पण अर्धे सेल जे असतील ते मेल डेव्हलप करतील आणि अर्धे सेल जे असतील ते फिमेलला डेव्हलप करतील. म्हणजे एकाच एम्ब्रिओमध्ये तुम्हाला मेल आणि फिमेल दोन्ही दिसतील. म्हणजे तो असेल हाफ फिमेल आणि हाफ मेल. ओके, ज्याला आपण म्हणतो आहे गॅनेंड्रोमॉर्फ. ओके, हे सुद्धा चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. याच्यावर सुद्धा बरेच क्वेश्चन विचारले जातील. प्लिओट्रॉपी असा फिनॉमिना आहे ज्याच्यामध्ये बरेचसे कॅरेक्टर हे सिंगल जीन्सकडून कंट्रोल केले जातात आणि त्या जीनला म्हणतात प्लिओट्रॉपिक जीन्स. ओके, प्लिओट्रॉपिक जीन्स. तर प्लिओट्रॉपी सुद्धा इट इज अ एक्झाम्पल ऑफ द इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स ऑर अलिलिक इंटरॅक्शन्स. It is an example of allelic interactions किंवा इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स. ओके, हे सुद्धा एक प्रकारचं एक्सेप्शन्स आहे मेंडेलियन लॉला, म्हणजे इट इज नॉट फॉलो द मेंडेलियन लॉ. इट इज अ exceptions of Mendelian law. ओके, किंवा आपण यांना म्हणा डिव्हिएशन्स फ्रॉम द मेंडेलियन्स लॉ. ओके, तर काय आहे प्लिओट्रॉपिक जीन्स,
फॉर एक्झाम्पल इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल म्हणून आपल्याला हा कन्सेप्ट लक्षात येईल. तर कन्सिडर करा की एक सिंगल जीन आहे. हा सिंगल जीन्स वेगवेगळ्या कॅरेक्टरला कंट्रोल करतो आहे. इज कंट्रोल द कॅरेक्टर दिस वन, याला आपण नंबर देऊ 1. ओके, इट ऑल्सो कंट्रोल द सेकंड कॅरेक्टर and it also control the number 3 कॅरेक्टर. ओके, हे 3 वेगवेगळ्या कॅरेक्टरला तो जीन्स कंट्रोल करतो. एक सिंगल जीन काय करतोय, 3 वेगवेगळ्या कॅरेक्टरला कंट्रोल करतोय. ठीक आहे. तर याचा अर्थ असा नाही की हा जीन्स तिन्ही कॅरेक्टरला इक्वली कंट्रोल करत असेल. ओके, तर इट नॉट अफेक्टेड बाय द इक्वली, म्हणजे कंट्रोल करायची जी लेवल आहे ती इक्वल नसते. म्हणजे सपोज असं कन्सिडर करा की हा जो जीन आहे, जे पहिले कॅरेक्टर आहे त्याला जास्त प्रमाणामध्ये कंट्रोल करतो आहे, पण याचा अर्थ असा नाही की तेवढ्याच प्रमाणामध्ये किंवा तेवढाच अफेक्ट त्याचा दोन्ही कॅरेक्टरवर असेल. ज्यात एखादा कॅरेक्टर असेल तो चांगल्या प्रमाणात तिथे अफेक्ट करत असेल किंवा कंट्रोल करत असेल, दुसरं कॅरेक्टर जे असेल ते मीडियम, दुसरं जे कॅरेक्टर असेल ते मीडियमचा अफेक्ट करत असेल, तिसरं कॅरेक्टर खूप कमी कंट्रोल करत असेल. ठीक आहे. असं होऊ शकते की एखादा कॅरेक्टर, सपोज 3 नंबरचं कॅरेक्टर आहे जे हा जीनसुद्धा कंट्रोल करते, तेच कॅरेक्टर एक दुसरा जीनसुद्धा कंट्रोल करत असेल, ज्याच्यावरती दुसऱ्या जीनचा सुद्धा अफेक्ट असेल. म्हणजेच काय, तर जी काही अफेक्ट आहे तिची लेवल इक्वल नाही आहे. इक्वल लेवल अफेक्ट तो करत नाही आहे. नो इक्वल लेवल अफेक्ट, तिन्ही कॅरेक्टरवरती इक्वली अफेक्ट करत नाही आहे. ओके, मग तो तिन्ही कॅरेक्टरला कंट्रोल का करतो आहे, असाही प्रश्न तयार होतो आहे. बघा, हे जे 3 कॅरेक्टर आहे, या 3 कॅरेक्टरला एक्सप्रेस करण्यासाठी, त्याची फिनोटाइप जी आहे ती एक्सप्रेस करण्यासाठी तिथे काहीतरी एखादा प्रोडक्ट, मेटाबॉलिक प्रोडक्ट प्रोड्यूस होत असेल थ्रू द एका मेटाबॉलिक प्रोसेस. ठीक आहे. आणि त्या मेटाबॉलिक प्रोसेसला कुठे ना कुठे हा जीन्स कंट्रोल करत असेल. ओके, पण या तिन्ही कॅरेक्टरची मेटाबॉलिक प्रोसेस जर सेम असेल तर त्या कॅरेक्टरला फक्त हा एकच जीन्स कंट्रोल करत असेल. पण हे जे कॅरेक्टर आहेत 1 किंवा 2 याच्यामधले, ते कॅरेक्टर जर एकापेक्षा जास्त मेटाबॉलिक प्रोडक्टवरती एक्सप्रेस होत असतील तर त्यांना 2पेक्षा जास्त मेटाबॉलिक प्रोसेस लागतील. आणि त्या दोन्ही मेटाबॉलिक प्रोसेसला जे जे जीन्स कंट्रोल करतील ते सर्व जीन्स या कॅरेक्टरला सुद्धा कंट्रोल करतील. ओके, म्हणजे एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर जे अफेक्ट करते जीन्स हे सर्वांवरती इक्वल राहत नाही. कुठे जास्त असेल, कुठं कमी असेल, कुठं खूपच कमी असेल. तर या एक्झाम्पलवरून आपल्याला प्लिओट्रॉपी जीन म्हणजे काय सांगता येईल. व्हेन वन जीन एक्सप्रेस or control more than one phenotypic expression of a character. ओके, एखाद्या कॅरेक्टरचं फिनोटाइपिक एक्सप्रेशन एकापेक्षा जास्त जर एखाद्या जीन्स कंट्रोल करत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ प्लिओट्रॉपिक जीन्स. आता एखादा जीन्स जर फिनोटाइपिक जीन असेल तर त्याच्यामागे रिझन्स काय असू शकतात ते आपण बघूया. व्हॉट इज द रिझन्स बिहाइंड इट. ओके, तर बघा, एखादा जीन असेल तो मोर दॅन 2 कॅरेक्टरला कंट्रोल करत असेल. ओके, तर निश्चितच तो त्या कॅरेक्टरला एक्सप्रेस होणारे जे काही मेटाबॉलिक प्रोडक्ट्स आहेत आणि ती प्रोडक्ट ज्या मेटाबॉलिक प्रोसेसमधून प्रोड्यूस होतात त्या मेटाबॉलिक प्रोसेसला कुठे ना कुठे ते कंट्रोल करत असतील. ठीक आहे. किंवा तो जीन्स ज्या मेटाबॉलिक प्रोसेसला कंट्रोल करतो आहे आणि त्या मेटाबॉलिक प्रोसेसच्या जी प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट्स 1 किंवा 2 किंवा 2पेक्षा जास्त कॅरेक्टरला रिक्वायर असतील किंवा त्या प्रोडक्टवरून 2 ते 3 कॅरेक्टर एक्सप्रेस होत असतील तर त्या ठिकाणी काय होईल, ते कॅरेक्टर जे आहे ते एका सिंगल जीनकडून कंट्रोल केलं जाईल. ठीक आहे. म्हणजे 2पेक्षा जास्त मेटाबॉलिक प्रोसेस आहेत किंवा प्रोडक्ट आहेत ज्यांच्यामध्ये जर इंटर रिलेशनशिप जर असेल तर त्या ठिकाणी त्या मेटाबॉलिक प्रोसेसला कंट्रोल करणारे जे जीन्स आहेत ते प्लिओट्रॉपिक जीन्स असतील. ओके, ते ॲज अ रिझन्स आहे. सो लेट राईट दिस. इंटर
relationship between metabolic pathway which control the phenotypic expression of कॅरेक्टर्स. ओके, एखाद्या कॅरेक्टरला एक्सप्रेस होण्यासाठी जे काही मेटाबॉलिक प्रोडक्ट लागतात त्याच्यासाठी जे काही मेटाबॉलिक पाथवे आहेत त्यांच्यामध्ये जर इंटररिलेशनशिप असेल, काहीतरी रिलेशनशिप असेल, तर त्यामुळे ते जीन्स आहे तो वेगवेगळ्या कॅरेक्टरला कंट्रोल करू शकतो, म्हणजे तो जीन्स फिलोट्रोपिक जीन्स आहे. मग बघितलं का फिलोट्रोपिक जीन्स काय, तर आता फिलोट्रोपिक जीन्सचे काही एक्झाम्पलसुद्धा बघून घेऊया. ओके, 3 एक्झाम्पल बघूया आपण प्लांटमध्ये, ह्युमनमध्ये आणि इन्सेक्टमध्ये. फर्स्ट बघू प्लांटमध्ये. तर फर्स्ट एक्झाम्पल फॉर द प्लांट, आणि ते प्लांट आहे कॉटन प्लांट्स. ओके, तर कॉटन प्लांटमध्ये असा एक जीन्स आहे, जीन इन कॉटन प्लांट, की तो बरेचशा कॅरेक्टरला कंट्रोल करतो आहे. फॉर एक्झाम्पल एक कॅरेक्टर आहे दॅट इज अ फायबर लेंथ, कॉटन फायबर लेंथ जी आहे ती एकाच जीन्सकडून कंट्रोल होते. ठीक आहे, त्याचबरोबर व्हायबिलिटी ऑफ सीड, अजून एक कॅरेक्टर आहे प्लांट हाईट. ओके, देन साइज ऑफ कॉटन बॉल. ओके, अशा प्रकारे एकच जीन्स आहे कॉटन प्लांटमध्ये जो वेगवेगळ्या कॅरेक्टरला कंट्रोल करते. म्हणजे या कॅरेक्टरला कंट्रोल करण्यासाठी जी काही मेटाबॉलिक पाथवे असेल त्या पाथवेला कुठेतरी इंटररिलेशनशिपमध्ये हा जीन्स रिलेटेड आहे, किंवा तोच पाथवे हा जीन्स काय करत असेल, कंट्रोल करत असेल. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. जीन विच आर प्रेझेंट इन ह्युमन. ओके, आणि त्याच्या ऑप्शनमध्ये ह्युमन कॉजेस द डिसीज फिनिलकिटोल्युरिया. ओके, आणि फिनाइलकिटोल्युरिया झाल्यानंतर हा एक सिंड्रोम आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा एक फीड आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे मेंटल रिटार्डनेस. आणि मेंटल रिटार्डनेस दुसरा इफेक्ट पाहायला मिळतो डिपिगमेंटेशन इन स्किन अँड हेअर. ओके, हे सर्व जे इफेक्ट आहेत, सर्व निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत, ते सर्व इफेक्ट हे एकाच जीन्सकडून आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा तो जीन्स म्युटेशन झालं असेल किंवा तो अपसेंट असेल, ते म्हणजे तो जीन्स सिंथेसिस झाला असेल किंवा त्याच्यामध्ये काही अफेक्ट आला असेल, तर त्याच्या अपसेंटमुळे 3 प्रकारचे डिसीज आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये फिनिलकिटोल्युरिया जो आहे तो आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर फिनिलकिटोल्युरिया हा एक सिंड्रोम आहे, आणि सिंड्रोम म्हणजे इट इज अ कलेक्शन ऑफ द सिम्पटम्स. ओके, एखाद्या डिसीजचं एक पर्टिक्युलर सिम्पटम्स असतात, पण जेव्हा खूप सारे सिम्पटम्स एकत्र येतात तेव्हा त्याला आपण सिंड्रोम म्हणतो आहे. आणि सिंड्रोम हे एकच जीन्स एक्सप्रेस करत असतो, म्हणजे तो सिंड्रोमसुद्धा एक प्रकारचं फिनोट्रोपिक जीन्सचं एक्झाम्पल्स आहेत. तर जसा ह्युमनमध्ये हा डिसीज आहे फिनिलकिटोल्युरिया, जो की एक फिनोट्रोपिक जीनचा एक्झाम्पल आहे, तसा आणखी एक डिसीज आहे जो की आहे सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियासुद्धा एकाच जीनमुळे आपल्याला होतो आहे. ठीक आहे, आणि तो जीन फिनोट्रोपिक जीन्स आहे. ओके, त्याचे एक्झाम्पल्स आहे. सिकल सेल ॲनिमियाला सुद्धा आपण पुढे बघणार आहोत डिटेलमध्ये. तिसरं एक्झाम्पल बघू आपण इन द ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिलामध्ये सुद्धा एक जीन्स आहे जो की फिलोट्रॉपिक आहे, ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर्स. ओके, इट इज इन्सेक्ट फ्लाय. ओके, is control the white eyes color mutation. Okay, then wing size, and another character is depigmentation of body. Okay,
त्याचबरोबर फर्टिलिटी, लॉंगिन्युटी असे बरेचसे सिंगल जीन्स ड्रॉसोफिलामध्ये कंट्रोल करतो, जो की काय आहे पिलोट्रोपिक जीन्स, तो की काय आहे पिलोट्रोपिक जीन्स आहे. ठीक आहे. अनदर एक्झाम्पल जे आहे ह्युमन बीमध्ये ती आहे सिस्टिक फायब्रोसिस. सिस्टिक फायब्रोसिस हा रेस्पिरेटरी डिसीज आहे. तर या डिसीजला सुद्धा हा डिसीजसुद्धा एका सिंगल जीन्समुळे आपल्याला होतो आहे, जो की पिलोट्रोपिक जीन्स आहे. ठीक आहे. म्हणजे तो मोर दॅन 2 कॅरेक्टर कंट्रोल करतो आहे. ठीक आहे. तर सगळे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि मोस्ट 2 इम्पॉर्टंट एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत, तो म्हणजे सिकल सेल ॲनिमिया. ओके, जो की आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे गार्डन बी प्लांटमध्ये एक जीन्स आहे, तो सुद्धा पिलोट्रोपिक जीन्स आहे. हे 2 एक्झाम्पल आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहे. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट एक एक्झाम्पल आहे याच्यामध्ये जे आपल्याला माहीतच झालं हवं, ते म्हणजे गार्डन बी प्लांटमध्ये. गार्डन बी प्लांटमध्ये सुद्धा एक जीन्स आहे जो पिलोट्रोपिक आहे. तर जीन इन गार्डन बी. ओके, हा जो जीन्स आहे स्टुडंट्स त्याला आपण म्हणणार आहोत कॅपिटल बी. ओके, हा जीन एक्सप्रेस करतो आहे कॅरेक्टर. जीन आहे इट इज अ स्टार्च सिंथेसिस जीन आहे स्टुडंट. म्हणजे हा जीन्स काय करतो आहे स्टार्च सिंथेसाइज करतो आहे. ठीक आहे. इट कन्वर्ट द शुगर इन टू द स्टार्च. शुगरला तो स्टार्चमध्ये कन्वर्ट करतो आहे. हे त्याचं फिनोटाइपिक आहे. ठीक आहे. तर जेव्हा हा जीन्स डॉमिनंटमध्ये असतो किंवा होमोझिगस डॉमिनंटमध्ये असतो, ठीक आहे, म्हणजे कॅपिटल बी असतो, तेव्हा हा काय करतो आहे एक पर्टिक्युलर एन्झाईम सिंथेसाइज करतो आहे. ओके, दॅट इज द स्टार्च ब्रिंचिंग एन्झाईम. आणि ही जी एन्झाईम्स आहे ही एन्झाईम काय करते शुगरला स्टार्चमध्ये कन्वर्ट करते. ठीक आहे. जितके जास्त स्टार्च सिंथेसाइज होईल तितकंच त्या सीडचा शेप हा राऊंड असतो. स्टार्च सिंथेसाइज जर कमी झाला तर तिथे सीडचा शेप जो आहे तो रिंकल होतो. ठीक आहे. म्हणजे इथे आपण 2 कॅरेक्टर बघणार आहोत. एक आहे शेप ऑफ सीड आणि दुसरं कॅरेक्टर आहे साईज ऑफ स्टार्च ग्रेन्स. त्याला कॅरेक्टर शेप ऑफ सीड याच्यामध्ये 2 आपल्याला फिनोटाइपिक एक्सप्रेशन पाहायला मिळतील किंवा 2 ट्रेट पाहायला मिळतील. एक जर स्टार्च जर जास्त प्रमाणामध्ये सिंथेसिस झालं असेल तर सीडचा कलर शेप असेल राऊंड. ठीक आहे. आणि स्टारचं प्रमाण जर कमी असेल तर सीडचा कलर शेप असतो आहे विंकल. ओके. आणि इथे सुद्धा आपल्याला 2 ट्रेट पाहायला मिळतात साईज स्टार्च ग्रेनमध्ये. ठीक आहे. जास्त लार्ज साईज ऑफ द स्टार्च ग्रेन. ठीक आहे. म्हणजे सीडमध्ये स्टारचं प्रमाण जास्त असेल तर त्याला आपण म्हणणार लार्ज स्टार्च. ओके, ज्याच्यामुळे सीडचा शेप हा राऊंड असतो. दुसरं म्हणजे स्मॉल स्टार्च, म्हणजे सीडमध्ये स्टारचं प्रमाण किती आहे. ठीक आहे. अशा प्रकारे 2 कॅरेक्टर आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. आणि याच्यातले जे 2 कॅरेक्टर आहे राऊंड आणि लार्ज स्टार्च हे डॉमिनंट कंडिशनमध्ये एक्सप्रेस होतात. ठीक आहे. तर या दोघांचा जर आपण क्रॉस केला तर आपल्याला कशा प्रकारे इथे प्रोजेनी किंवा F2 जनरेशन पाहायला मिळेल, जिथून आपल्याला लक्षात येईल की हा जीन फिनोटाइपिक जीन्स आहे. P मीन्स पॅरेंटल जनरेशन, त्याचं फिनोटाइपिक असेल राऊंड सीड अँड लार्ज साइज ऑफ स्टार्च ग्रेन. ओके, 2 कॅरेक्टर. सेकंड आहे wrinkle shape and small size of starch grains. ओके, 2 फिनोटाइप घेतले सुद्धा आपण, राऊंड आणि wrinkle shape. दुसरा आहे लार्ज साईज आणि स्मॉल साईज. ओके, म्हणजे त्या सीडमध्ये स्टारचं प्रमाण जास्त असेल, स्टारचं प्रमाण कमी असेल. ओके, ते डिपेंड आहे त्या एन्झाईमवरती. आणि एन्झाईम सिंथेसाइज केले ते या सिंगल जीन्सकडून, जे आपण बीने कन्सिडर करतो. ठीक आहे. तर याचं जिनोटाईप असेल तर ही कंडिशन केव्हा येऊ शकते, जेव्हा जीन्स हे होमोझायगस डॉमिनंट असतील. ठीक आहे. म्हणजे याचं जिनोटाईप असेल कॅपिटल बी आणि याचं असेल स्मॉल बी. ओके,
इथून तयार होणारे जे काही गॅमेट्स आहेत ते एकसारखेच असतील, ते असतील बी आणि इथं असेल स्मॉल बी. ओके, F1 जनरेशनमध्ये मिळणारे जे सीड असतील ते सर्व हेटेरोझायगस डॉमिनंट असतील. ठीक आहे, लेट्स सी द F1 जनरेशन, कॅपिटल बी आणि स्मॉल बी. ओके, तर अकॉर्डिंग टू मेंडेलियन्स लॉ इथे डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस व्हायला पाहिजे हेटेरोझायगस डॉमिनंट कंडिशनमध्ये. म्हणजे ज्या F1 जनरेशन जे काही प्रोजेनी आहे, जे काही प्लांट्स आहेत त्यांचं कॅरेक्टर असायला पाहिजे राऊंड सीड्स अँड लार्ज साईज ऑफ स्टार्च ग्रेन्स. ओके, पण इथे कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही आहे. इथे कॅरेक्टर एक्सप्रेस होते राऊंड सीड्स अँड इंटरमिडिएट साईज ऑफ ग्रेन्स. ऑल राऊंड सीड शेप मिळाला सर्वांचा राऊंड, जे की एक डॉमिनंट कॅरेक्टर झालं याच्यामध्ये. पण दुसरं कॅरेक्टर मात्र डॉमिनंट एक्सप्रेस नाही झालं. ऑल सीड शेप इज राऊंड, ऑल राऊंड अँड इंटरमिडिएट स्टार्च साईज. ओके, लार्ज नाही आणि स्मॉल सुद्धा नाही, इंटरमिडिएट साईज मिळाली इथे. ठीक आहे, त्यामुळे इथे थोडंसं काय झालेलं आहे, लॉ ऑफ डॉमिनन्सी काय झालेलं आहे, डिव्हिएशन झालेलं आहे त्या लॉज. इथे लॉ ऑफ डॉमिनन्सीचं डिव्हिएशन आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, जेव्हा याच्यामध्ये इंटरमिडिएट क्रॉस करण्यात आला स्टुडंट्स. ओके, जेव्हा F2 जनरेशन तयार करण्यात आलं, इथे बघूया आपण F2 जनरेशन. तर F2 जनरेशनमध्ये आपण नीट स्कोअर बघतोय. ठीक आहे, तर कॅपिटल बी अँड स्मॉल बी हे असेल मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट असेल कॅपिटल बी आणि स्मॉल बी. ओके, तर काय प्रोजेनी मिळेल आपल्याला स्टुडंट्स F2 जनरेशनमध्ये. सुरुवातीला मिळतील कॅपिटल बी, इथे मिळेल कॅपिटल बी स्मॉल बी, इथे सुद्धा मिळणार कॅपिटल बी स्मॉल बी, इथे स्मॉल बी. ओके, हे झाले असं जिनोटॉपिक. फिनोटॉपिक जर आपण काढला तर इट इज अ पॅरेंटल रिकॉम्बिनेशन आहे, पॅरेंटल रिसेम्बलन्स करते. म्हणजे दिस वन म्हणजे असेल राऊंड शेप अँड लार्ज सीड्स स्टार्च ग्रेन्स. ओके, राऊंड शेप आणि लार्ज स्टार्च ग्रेन त्याच्यामध्ये असेल. हे सुद्धा जिनोटाईप जे आहे ते आपल्याला पॅरेंटल रिकॉम्बिनेशनसोबत रिसेम्बलन्स दाखवते आहे. दिस वन ज्याला आपण म्हणलेलं आहे की रिंकल शेप आणि स्मॉल स्टार्च ग्रेन्स, म्हणजे त्यामध्ये स्टार्च ग्रेनचं प्रमाण कमी असेल. ठीक आहे, आणि हे जे मिळते हे कॅरेक्टर आहे इथे इंटरमिडिएट. ओके, म्हणजे हे राऊंड आहेत. सेकंड जे कॅरेक्टर आहे मी ती खाली लिहिते स्टुडंट्स, कॅपिटल बी अँड स्मॉल बी. तर याचं कॅरेक्टर काय असेल स्टुडंट्स, इट इज अ बी इज अ डॉमिनंट, इज द राऊंड शेप. ठीक आहे, आणि त्यासोबत दुसरं कॅरेक्टर जे असेल ते असेल इंटरमिडिएट स्टार्च शेप. ओके, इंटरमिडिएट साईज ऑफ स्टार्च ग्रेन्स. अशा प्रकारे इथे एक्सप्रेस होते. ठीक आहे, म्हणजे इथे काय होतं आहे की एक कॅरेक्टर आहे ते डॉमिनन्सी आणि रिसेसिव्ह करत दाखवत आहे. ठीक आहे, ते म्हणजे शेप ऑफ द सीड. पण सेकंड जे कॅरेक्टर आहे जे की स्टार्च ग्रेनची साईज सांगतो आहे ते कॅरेक्टर मात्र इथे डॉमिनन्सी आणि रिसेसिव्ह इंटरॅक्शन दाखवत नाही आहे. दोन्ही इक्वली ते एक्सप्रेस होत आहेत. ठीक आहे, म्हणजे लार्जसुद्धा नाही आहे आणि स्मॉलसुद्धा नाही आहे. हे केव्हा होते, जेव्हा इंटरमिडिएट कॅरेक्टर शो होते तेव्हा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की तिथे कॅरेक्टर हाफ ऑफ डॉमिनंट आणि हाफ ऑफ रिसेसिव्ह असते. म्हणजे एक प्रकारे इथे एका दाखवते आपल्याला इनकम्प्लीट डॉमिनन्सी दाखवते. ठीक आहे, म्हणजे हे जे कॅरेक्टर आहे लार्ज साईज ऑफ स्टार्च ग्रेन्स हे स्मॉल साईज ऑफ स्टार्च ग्रेन्सवरती डॉमिनंट नाही आहे. हे दोन्ही कॅरेक्टर जर एकत्र आले तर ते इक्वली एक्सप्रेस होतात. ओके, म्हणजे इनकम्प्लिटली डॉमिनन्स आहे. ठीक आहे, ते एक प्रकारे हे जे एक्झाम्पल्स आहे हे इनकम्प्लीट डॉमिनन्सचं सुद्धा एक एक्झाम्पल्स आहे आणि प्लिओट्रॉपिक जीनचं सुद्धा एक्झाम्पल्स आहे की एकच जीन जो आहे तो दोन कॅरेक्टरला कंट्रोल करते. तर त्याला आपण अशा प्रकारे सुद्धा सांगू शकतो आहे. इम्पॉर्टंट आहे स्टार्च सिंथसाईजमध्ये
जे स्टार सिंथेसाइजचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे की या जीन्सकडून सुद्धा कंट्रोल केले जाते, तिथे मात्र जेव्हा हेट्रोझायगस डॉमिनंट कंडिशन येईल, म्हणजे एक कॅपिटल असेल एक स्मॉल असेल, एक कॅपिटल बी असेल एक स्मॉल बी असेल, तर त्या ठिकाणी हे दोन्ही जीन्स जे आहेत ते इनकम्प्लीट डॉमिनन्सी दाखवतात, इनकम्प्लीट डॉमिनन्सी दाखवतात. ठीक आहे, जेव्हा हे कॅरेक्टर जे आपण सांगतो. ठीक आहे, पण सीड शेपबद्दल जर बोलायचं झालं, सीड शेप जे कॅरेक्टर जे जीन्स कंट्रोल करतो आहे, हे कॅरेक्टर जे आहे स्टुडंट्स, हे मात्र काय आहे की त्याच्यामध्ये कॅपिटल बी हा पूर्णपणे स्मॉल बी वरती डॉमिनंट आहे. ओके, कॅपिटल बी इज डॉमिनंट ओव्हर स्मॉल बी. ओके, म्हणजे स्मॉल बी हा कधी एक्सप्रेस होणार नाही जेव्हा कॅपिटल बी असेल. ठीक आहे, जेव्हा याच्या रिसेसिव्ह होमोझायगस कंडिशन येईल तेव्हा स्मॉल बी एक्सप्रेस होईल, त्यावेळेस आपल्याला स्मॉल साईज गेन बघायला मिळतील. ओके, अदरवाईज हेट्रोझायगस कंडिशनमध्ये आपल्याला राऊंड शेपच बघायला मिळेल, ट्विंकल शेप पाहायला मिळणार नाही. ठीक आहे, तर हे सुद्धा आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ठीक आहे.